दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूरमधल्या कसबा बावडा परिसरामधील भारतवीर मित्र मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित केली जाते। म्हैस आपल्या मालकाच्या दुचाकी वाहनाचा आवाज ऐकून त्याच्या मागून ती पळत जाते। कसबा बावडा परिसरामधील शेतकरी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात। या स्पर्धेसाठी शेतकरी आपल्या म्हशीला पारंपरिक पद्धतीनं सजवतात आणि तयार करतात। या स्पर्धेच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील उपस्थिती लावली। या खेळाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती म्हैशी पळवण्याची स्पर्धा असते परंपरा आहे ती गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे आणि बावड्यातल्या या म्हशी पळवण्याच्या स्पर्धेमध्ये सतेज पाटील देखील सहभागी झालेले आहेत। त्यांनी देखील एंट्री टाकलेली आहे। मालकाचं आपल्या म्हशीवर किती प्रेम आहे आणि म्हशीचं आपल्या मालकावर किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून होत असतो आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी स्पर्धक शेतकरी आपल्या म्हशी घेऊन सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात। एंट्री यामावरून केलेली आहे। जुन्या आठवणी ताज्या झाल्या का? नाही, 100% हा प्रथमतः दिवाळी पाडव्याच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। आपल्या काही परंपरा आहेत त्या परंपरा जोपासण्याचं काम आपण या माध्यमातून करतो आणि उत्साहाचं वातावरण, पशुधनाबद्दलचं प्रेम या सगळ्या गोष्टी आज या परंपरेतून दिसून येतात। तरुण तरुणी देखील याचा एक शौक असतो। हे सगळे हौशी शेतकरी आहेत जे आपल्या जनावरांना घेऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जनावरांचं मालकावरती जे प्रेम असतं ते प्रेम किती आहे आणि मालकाचं जनावरांवरती प्रेम आणि जनावरांचं मालकावरती प्रेम किती आहे हे दाखवण्याची खरा तर हा सोहळा म्हणावा लागेल, ही स्पर्धा म्हणावी लागेल आणि यामा गाडीच्या पाठीमागून आपली म्हैस किती वेळात या ठिकाणी पळते हे दाखवलं या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं जातं। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।